नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक धनंजय कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे सैतानाचे साम्राज्य. या कथेचा पुढील भाग तिसरा. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी कुलाब्याला गेलो होतो हे मला सिद्ध करून देता येईल. तुम्ही इथूनच प्रोफेसर शिवदत्तांना फोन केला तरी चालेल. प्रोफेसर शिवदत्त, संशोधक आणि शास्त्रज्ञ? होय साहेब, ते कुलाब्याला राहतात. नंदकुमारनं आधीरतेने उत्तर दिलं. ते मला माहीत आहे. आणि त्यांना एक मुलगी आहे ना? धनंजयांनी त्याच्या चेहऱ्याकडे रोखून बघत विचारलं. काही वर्षापूर्वी मी तिला बघितलं होतं. त्यावेळी ती लहान होती. ती फार सुंदर आणि गोड मुलगी आहे. हो, आता तर ती फारच सुंदर दिसते, नंदकुमार म्हणाला. पण या शिवदत्ताचा आणि या भानगडीचा काय संबंध आहे? मी त्यांची आणि फणींद्रनाथांची ओळख करून दिली होती. एके दिवशी बोलत असताना सहज शिवदत्ताचं नाव निघालं तेव्हा मी त्यांना ओळखतो असं फणींद्रनाथांना समजलं. तेव्हा त्यांनी आपली ओळख व्हावी अशी इच्छा प्रदर्शित केली. त्याप्रमाणे एके दिवशी मी त्यांना घेऊन कुलाब्याला गेलो. मी बाहेर गुलाबशी गप्पा गोष्टी करत होतो व दिवाणखान्यात शिवदत्त आणि फणींद्रनाथ बोलत होते. पण हे काय आणि कोणास ठाऊक त्यांची एकदम खडाजंगी झाली. प्रोफेसर साहेबांनी फणींद्रनाथांना आणि त्याच्याबरोबर मलाही घरातून हाकलून दिले. शिवदत्तना राग येण्यासारखं फणींद्रनाथांनी काय केलं ते मला समजलं नाही. फणींद्रनाथ मला म्हणाले, मी एक धंद्याची योजना प्रोफेसरांपुढे मांडली होती, पण तो म्हातारा एकाएकी चवताळला. मी जर पुन्हा दृष्टीस पडलो तर गोळी घालीन अशी प्रोफेसर साहेबांनी मला धमकी दिली. ते माझ्यावर का रागावले ते मला समजत नाही. त्यानंतर मी त्यांना विनवणीची पुष्कळ पत्र पाठवली, पण उत्तर दिलं नाही. आज फणींद्रांनी मला शिवदत्तांना द्यायला एक पत्र दिलं होतं, पण त्या मंडळींनी दार न उघडल्यामुळे मला ते दाराच्या फटीतून आत टाकावं लागलं, उसासा सोडत नंदकुमार म्हणाला. तितक्यात टेलिफोनची घंटी वाजल्यामुळे तो उठला. रिसिव्हर कानावाला लावल्यामुळे तो शिवाजीरावांना म्हणाला, तुमचाच फोन आहे सर. शिवाजीरावांनी रिसिव्हर कानाला लावला आणि 2 मिनिटात ते म्हणाले, मी येतो तिथे आत्ता. रिसिव्हर खाली ठेवून ते नंदकुमार आणि धनंजय यांच्याकडे बघत म्हणाले, प्रोफेसर शिवदत्ताचा सकाळी 9 ते 12 वाजण्याच्या अंतरात कोणीतरी खून केलाय. कुलाब्याला असलेली कृष्णकुंज शिवप्रसादी बंगले अगदी जुनाट आणि भयाण दिसत होते. बंगल्याभोवती चांगली 8 फूट उंचीची भिंत असून भिंतीवर काचाचे तुकडे बसवले होते. ती जागा ओसाड आणि निर्जीव भासत होते. कारमधून उतरता शिवाजीराव म्हणाले, खून करायला अगदी योग्य जागा आहे. बाहेर एक शिपाई उभा होता. त्यानं आत इन्स्पेक्टर राणे व डॉक्टर असल्याची बातमी दिली. शिवाजीरावांबरोबर धनंजय आणि नंदकुमारही होता. प्रोफेसरच्या खोलीबाहेर राणे उभे होते. शिवाजीरावांनी लागलीच प्रश्न केला, राणे, खून झालाय तुम्हाला कसं काय कळलं? अर्ध्या तासापूर्वी एक मुलगी धावत पोलीस स्टेशनला आली आणि आपल्या वडिलांना काहीतरी झालंय, कोणीतरी शिपाई पाठवा असं सांगू लागले. ती इतकी गोंधळलेली होती की तिच्याकडून काय झालं ते काढून घ्यायला मला चांगली 5 मिनिटं लागली. पण त्या मुलीला इतकं घाबरण्यासारखं काय घडलं होतं? ती तुमच्याकडे आली तेव्हा आपल्या वडिलांचा खून झालाय तिला माहीत नव्हतं? शांतपणे धनंजयांनी विचारलं. नाही, खून झालाय तिला माहीत नव्हतं. ती बाजारात काही खरेदी करायला गेली होती. परत आली तेव्हा प्रोफेसरांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. तिनं खूप वाजवलं दरवाजा, पण उघडत नाही म्हणून ती घाबरली आणि पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली. काही मुली घाबऱ्या असतात, पण गुलाबी अशी घाबरणारी नाही, चांगली धीट आहे. मध्येच नंदकुमार म्हणाला. असं? ती फार धीट आहे नाही का? शिवाजीराव त्याच्याकडे रोखून बघत म्हणाले. तू तिला अशी गोंधळलेली बघितली नव्हतीस? नाही, पण आजचा प्रसंग निराळा होता त्यामुळे कदाचित घाबरली असेल. शिवाजीरावांच्या चेहऱ्याकडे बघताच आपण मध्ये बोलण्यात चूक केली असं नंदकुमारला वाटू लागलं. बरं राणे, पुढे काय झालं? मी स्वतः तिच्याबरोबर जाण्याचं ठरवलं. मी या खोलीत शिरलो तेव्हा. पण राणे, तुम्ही आत शिरलात कसे? त्यांना अडवत धनंजयांनी विचारलं. दरवाजा मजबूत आणि आतून बंद असल्याने तो सहजासहजी उघडण्यासारखा नव्हता. त्यामुळे दाराच्या बिजागिऱ्या काढून तो मोकळा करावा लागला. निष्कारण वेळ गेला त्यात. थोडी जल्दी केली असती तर कदाचित शिवदत्तांना काही मदत करता आली असती. या तुमच्या बोलण्याचा अर्थ काय, धनंजय? संशयाने त्यांच्याकडे बघत शिवाजीरावांनी विचारलं. त्या खोलीला मोठी खिडकी आहे. मी स्वतः त्या खोलीत बसलेलो आहे. दार उघडण्यात वेळ न घालवता त्या खिडकीवाटे सहज जाता आलं असतं, धनंजय म्हणाले. राण्यांचा चेहरा उतरला. ते म्हणाले, खरंच?
इतकी साधी गोष्ट मला सुचू नये, पण त्या खिडकीची माझ्यापेक्षा त्या मुलीला चांगली माहिती असणार. ती कशी काय बोलली नाही? तिला काही सुचलं नसेल. नंदकुमारने वकिली केली. कुठे आहे ती? एकदम मोठ्या आवाजात शिवाजीरावांनी विचारलं. ती आपल्या खोलीत झोपली आहे. जा तिला घेऊन या. तिला आणायला मी जाऊ का? मिनतवारीने नंदकुमारनं विचारलं. मी गेलो तर तिला बरं वाटेल. काही हरकत नाही, आणि लगेच घेऊन या तिला. शिवाय माझ्या हुकमाशिवाय तिला बाहेर कुठे जाता येणार नाही हे सांगून ठेव. नंदकुमार वरच्या मजल्यावर निघून गेला. आतून घर जास्त भयाण वासत होतं. अशा घरात गुलाबसारख्या तरुण मुलीला दिवस काढणं कठीण जात असेल, नाही धनंजय? शिवाजीराव म्हणाले. होय. शिवाय शिवदत्त तर नेहमी आपल्या संशोधनात दंग. त्यांना बाहेरच्या जगाची पर्वा नाही. त्यानंतर ते शिवदत्तच्या खोलीत शिरले. ही खोली मात्र फारच चांगल्या प्रकारे सजवलेली होती. जमिनीवर उंची गालीच्या अंतरला होता. कोच, खुर्च्या वगैरे सामान किमती होते. भिंतीला उंच कपाटे लावली होती. त्यात शिवदत्तचा ग्रंथसंग्रह व्यवस्थित ठेवलेला होता. आतल्या सर्व खिडक्या पक्क्या बंद करून घेतलेल्या होत्या. शिवदत्तना बाहेरील वारा खपत नसे असं त्यावरून वाटत होतं. एका आराम खुर्चीवर शिवदत्ताचा देह पसरला होता. जवळ पोलीस डॉक्टर उभे होते. हे त्या मंडळींना बघताच म्हणाले, मस्तकात गोळी घुसल्यामुळे त्यांचा प्राण गेला. गोळी झाडणाऱ्यानं समोर 6 फुटावर उभे राहून पिस्तूल उडवले असावे. शिवदत्तच्या नजरेवरून मृत्यू येणार हे त्यांना समजलेले दिसते. त्यावरून खून करणाऱ्याने धमक्या देत त्यांना मारलं असावं असं वाटतं. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा त्यांची मुलगी पोलीस स्टेशनवर गेली त्यावेळी शिवदत्तचा देह थंड पडला नसावा असं माझं मत आहे. राणे, तुम्हाला पिस्तूल सापडलं काय? धनंजयांनी विचारलं. राणेंनी मानेने नाही म्हटलं. हा काय प्रश्न? खून करणारा इथे पिस्तूल ठेवून थोडीच जाणार आहे. शिवाजीरावांकडे लक्ष न देता धनंजय खोलीची तपासणी करत होते. धनंजय एका खिडकीकडे बघत होते. त्यांनी हळूच धक्का देताच ती उघडली गेली. बाहेरून छोट्या बागेचा दिखावा दिसत होता. जमिनीपासून खिडकी 4 फूट उंच होते. शिवदत्तांनी जरी या जागेत स्वतःला कोंडून घेतले होते तरी बाहेर जाण्या येण्यासाठी ते या खिडकीचा उपयोग करत होते असं माझं मत आहे, धनंजय म्हणाले. खिडकीचा आवाज येऊ नये म्हणून बिजाकऱ्यांना नेहमी तेल घालण्यात येत होते. शिवाजीरावांनी जवळ जाऊन खात्री करून घेतली. खिडकीतून खाली वाकून धनंजय म्हणाले. शिवाजीराव, खिडकीखालच्या लादीवर 2 खुणा दिसत आहे. त्या कसल्या ते तुम्हाला सांगता येईल का? नाही बुवा. धनंजयांनी आतल्या खोलीत सभोवार नजर फिरवली. एका कोपऱ्यात त्यांना कपाटावरील वरची पुस्तकं काढण्यासाठी एक लहानशी शिडी दिसली. ते म्हणाले, राणे, ती इथे शिडी आणता येईल का तुम्हाला? त्यांनी ती शिडी खिडकी वाटे खालच्या लादीवर ठेवली. त्या खुणा शिडीच्या पायांच्याच होत्या. शिवाजीराव, ही खिडकीच आत बाहेर करण्याचा मार्ग होता, यात काही शंका नाही, धनंजय म्हणाले. ही शिडी सुद्धा खिडकी वाटे आरामानं उतरता चढता येईल यातून बनवलेली दिसते. ते तिघेही त्या शिडी वाटेच खाली बागेत उतरले. घराप्रमाणे बागेचीही अव्यवस्था होती. या शिडीबद्दल माझ्या मनात एक लहानशी शंका उपस्थित झाली. मला वाटतं आता गुलाबला इथे बोलवावं. तीच माझ्या शंकेचं निराकरण करू शकेल. थोड्या वेळात राणे नंदकुमार बरोबर गुलाब तिथे आली. गुलाब सौंदर्यवान स्त्रियात मोडण्यासारखी होती. तिच्या प्रमाणशीर बांध्यामुळे व आकर्षक चेहऱ्यामुळे तिचा गौरववर्ण जास्त खुलून दिसत होता. आपल्या वेणीचा शेपटा हातात घेत ती धनंजय यांना म्हणाली, आपण प्रख्यात डिटेक्टिव्ह धनंजय ना? हो, माझं नाव धनंजय. तुमच्या वडिलांचा आणि माझा चांगला स्नेह होता. काही वर्षांपूर्वी मी इथे काही वेळा येत जात असे, पण त्यावेळी तुम्ही लहान होतात. तुमच्यावर कोसळलेल्या प्रसंगाची मला जाणीव असल्याने मी तुम्हाला जास्त त्रास देणार नाही. पण मला तुमच्याकडून काही माहिती पाहिजे. विचारा, गुलाब म्हणाली. मी ज्यावेळी शिवदत्तांना भेटायला येत असे त्यावेळी संधिवताने त्यांना फार त्रास होत असे. त्या दुखण्यातून ते हल्ली बरे झाले होते की काय? छे, उलट ते दुखणे जास्त वाढले होते. त्यांना फारसे उठता येत नसे. जागच्या जागी बसूनच त्यांचे सर्व व्यवहार चालत असत. उभं राहायला सुद्धा त्यांना कशाचा तरी आधार लागे. मोठी नवलाचीच गोष्ट म्हणायची, शिवाजीराव म्हणाले. ते खिडकीला टेकून लावलेल्या शिडीकडे बोट दाखवत म्हणाले, गुलाबबाई, तुम्हाला याबद्दल काय म्हणायचंय? त्याबद्दल मी काय म्हणणार, धनंजय यांना मी सांगू तरी काय? तिच्या बालिश आविर्भावाकडे पाहून हसत धनंजय म्हणाले, कदाचित ही खिडकी म्हणजे आतबाहेर येण्याचा मार्ग असेल हे तुम्हाला माहीत असेल, पण माझे बाबा तर सरळ उभे सुद्धा राहू शकत नव्हते. खिडकीचा दारासारखा उपयोग करणं कसं शक्य होतं?
मी शिवदत्तांबद्दल बोलत नाही, पण त्यांना भेटायला येणाऱ्यांपैकी कोणी या मार्गाचा उपयोग करीत असला तर? धनंजयांनी विचारलं. ही कल्पना मला विचित्र वाटते. तुमची खोली कुठे आहे? बाबांच्या खोलीच्या वर, पहिल्या मजल्यावर. मग तुम्हाला असत्य का म्हणून सांगू? खोटं बोलण्याचा प्रश्न नाही, शिवाजीराव म्हणाले. पण कित्येकांची स्मरणशक्ती त्यांना ऐनवेळी दगा देते. तशातला तुमचा प्रकार असेल. इथे येणारे जाणारे असे तुमच्या वडिलांचे कोण मित्र होते? त्यांची नावं सांगा बघू. बाबांना कोणी मित्र नव्हते. गेल्या कित्येक वर्षात ते घराबाहेर पडले नव्हते. फणींद्रनाथ भेटायला आला होता? होय, पण ते एकदाच. आणि त्यावेळी तुमच्या वडिलांनी त्यांना हाकलून काढले? होय. आणि त्याच्याबरोबर या नंदकुमारलाही हाकललं नाही का? तुमच्या वडिलांना हे दोघे एकाच माळ्याचे मणी वाटले असतील. नंदकुमार उचलून म्हणाला, असं काही बोलू नका. फणींद्रांना कोणी काही म्हटलं तर ते चांगले गृहस्थ होते, असा माझा अनुभव आहे. मला ते चांगला पगार देत, याशिवाय शरीर रक्षक म्हणून 100 रुपये वेगळे देत असत. असं म्हणजे तू त्यांचा बॉडीगार्ड पण होतास तर? ओशाळून नंदकुमार म्हणाला, मी काही त्यांच्यावर सारखा पहारा ठेवत नसे. ते स्वतःचे रक्षण करायला खंबीर होते. तुला त्यांनी पिस्तूलही दिलं असेल? होय, पण मी ते जवळ बाळगत नाही. मला त्याची एक प्रकारची भीती वाटते. गुलाबबाई, तुमच्या वडिलांचं आणि फणींद्रांचं भांडण का झालं होतं? मला नक्की माहीत नाही, पण काही धंद्याच्या बाबीवरून झालं असावं असा माझा तर्क आहे. शिवदत्ताच्या नव्या संशोधनाबद्दल त्यांचं बोलणं झालं असावं काय? धनंजयांनी विचारलं. तसं असण्याचा देखील संभव आहे, गुलाब म्हणाली. पण फणींद्रासारख्या नव्यानंच मुंबईत आलेल्या बदमाशाला शिवदत्तच्या नव्या संशोधनाची माहिती कशी मिळावी? शिवाजीराव म्हणाले. हा घरभेती कोण आहे? तुला याबद्दल काय माहिती आहे का? मी या घरात नेहमी येत जात असे, पण शिवदत्तांनी कधी आपल्या संशोधनाची माहिती मला सांगितली नाही. मी फणींद्रांना माहिती पुरवली असं तुम्हाला म्हणायचंय की काय? त्याला मध्येच थांबवत शिवाजीराव म्हणाले, तुझी आणि फणींद्राची कशी गाठ पडली? त्यांना नोकर पाहिजे होता म्हणून त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. मी अर्ज केला, ती जागा मला मिळाली. तू धडधडीत खोटं बोलत आहेस. खरं काय ते सांग. त्यानं तुला आपल्या जाळ्यात कसं पकडलं? जाळं बिळं काही नाही, नंदकुमार म्हणाला. आता तुम्हाला खरा प्रकार सांगतो. त्यांनी इथं आल्यानंतर माझ्या नावाने वर्तमानपत्रात जाहिरात करून मला बोलवलं आणि नोकरीवर ठेवलं. अजूनही तू काहीतरी लपवतोयस. त्यांनी तुलाच बोलवण्याचं कारण काय? त्याच्याकडे रोखून पाहत शिवाजीरावांनी विचारलं. माझे वडील कलकत्त्याला होते. त्यांची व फणींद्राची ओळख होती. आपल्या जुन्या मित्राच्या मुलाला मदत करावी या हेतूनं त्यांनी मला मुद्दामून बोलवून नोकरीस ठेवलं. तुझी आणि शिवदत्ताची चांगली ओळख आहे समजल्यानंतरच फणींद्रांनी तुला बोलवून नोकरीस ठेवलं असेल. तुझ्यामार्फत त्याला शिवदत्तांची ओळख करून घ्यायची असेल. ते काही मला माहीत नाही. नव्या संशोधनासंबंधी त्यांचं भांडण झालं असावं असं नाही का तुम्हाला वाटत? धनंजयांनी गुलाबला प्रश्न केला. नाही, मला निश्चित काही सांगता येत नाही, गुलाब म्हणाले. शिवदत्तांना कोणी मित्र असतील, त्यांच्याशी ते पत्रव्यवहार करत असतील. त्यांची नावं सांगा बघू. असे 2च मित्र होते. एक मनमोहन देसाई आणि दुसरे चित्रकार धैर्यवान. या माहितीबद्दल मी आपला आभारी आहे, धनंजय म्हणाले. या दोघांनाही मी ओळखतो. इतक्याच जवळच्या झुडपाकडे त्यांची नजर गेली. त्यांनी चपळाईने वाकून त्या झुडपातून काहीतरी उचलून घेतलं. हे पा, हे काय ते म्हणाले. त्यांच्या हातात एक पिस्तूल होते. नंदकुमार, हे तुमचे पिस्तूल? गुलाब एकदम ओरडली आणि किंकाळी फोडून ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली.